विचार व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. तर त्याने ही गोष्ट सांगितली आमनीला. आमनी म्हणाली, तर मग झालेच काम. तुम्ही भंडारा करा. तुमच्याकडे धन तर भरपूर आहे, परमात्म्याने दया करून ठेवली आहे, सेठ आहात तुम्ही तर, आणि भंडारा करा. आता तिने म्हटले होते एका दिवसाचा, त्याने 3 दिवसाचा केला, कारण सढळ हाताचा होता. की जर एका दिवसात नाही आले गुरुजी महात्माजी, 3 दिवसांचा धर्म भंडारा केला आणि खूप दूरपर्यंत चिठ्ठ्या पाठवल्या. आता साधू संत आले पहिल्या दिवशी, आणि धरमदासजी ते तर आपले जसा सर्पाचा मणी हरवला तर तोच बघत राहतो, तसे भंडारा खाणारे खात आहेत, खायला घालणारे खाऊ घालतायत, आणि तो असे बघत जात आहे. बघितले की नाही आले. पूर्ण दिवस गेला. परत बसून रडला पूर्ण रात्र. सकाळी परत हीच स्थिती राहिली. दुसऱ्या दिवशी पण. तिसऱ्या दिवशीची दुपार झाली, आणि आतून जी वास्तविक हाक, हृदयातून साथ त्याने घातली की हे परमात्मा, आज दर्शन द्या आपल्या दासाला, नाहीतर सकाळी तुमचा दास जिवंत नाही राहणार, आत्महत्या करेन, आत्महत्या करून मरेन, माझ्याकडून जगले नाही जाते. ती भक्ती मी करू नाही शकत, आणि पुढचा कोणता रस्ता मिळाला नाही या जीवनात, याचे काय करू मी? असेच पशुसारखे जीवन जगून हा शेवटचा निर्णय त्याने हृदयापासून केला. ते तर अंतर्यामी आहेत की आज गोष्ट बिघडेल. एक कदंबाचे झाड होते, जिथे तो भंडारा चालू होता तिथून 100 फूट दूरवर परमात्मा येऊन तिथे विराजमान झाले सतलोकातून चालत. एका मिनिटात इथून तिथे पोहोचतात, आणि धरमदासजी बघतच होते. कोणी साधू संत तिथे बसलेल्यांना बघून मग इकडे तिकडे पाहिले, तर समोर काय पाहिले की हो हे बसलेत. एकदम पळत पळत गेला आणि जवळून पाहिले की हे तेच स्वरूप, जिंदा महात्म्याचे रूप. चरणात पडले आणि असं छातीशी कवटाळलं, जसं बालक जसं कवटाळतं आपल्या मातापित्यांना चिकटतं तसं. आणि म्हणू लागले महाराज, ते डोळ्यात पाहिले, अश्रू भरलेले होते, हे परमात्मा माफ करा, इथून सोडून जाऊ नका आपल्या दासाला. त्याला असे झाले की हे निघून नको जायला, सोडणार नाही यांना, मग काही पण करीन, काही करायला लागू दे. तर परमात्मा म्हणू लागले, काही गोष्ट नाही बाळा, मी तुझ्यासाठी आलोय, आणि असं कर, या सर्वांना जाऊ दे, माझा भेद नको सांगू, उल्लेख नको करू. कारण परमात्म्याला माहीत होते, जर यांच्यात 1-2 डोकं फिरलेले साधू असतील ना अडाणी, इथे त्याच्या समोर सांगितले तर उलट सुलट बोलून याला सगळे खराब करतील. तर परमात्म्याने सांगितले, यांना बाहेर काढ पटापट. आणि तो हात जोडून, महाराज जाऊ नका. हो नाही बाळा, माझे वचन आहे, नाही जाणार. तर पटपट येऊन त्यांना निरोप दिला, जे द्यायचे होते ते देऊन, महाराजजी चला, दासाची झोपडी आहे. आता घरी घेऊन आले भगवानांना. आमनी देवी ला म्हणू लागले की ये आले, मला मिळाले माझे धन. एक आसन दिले बसायला. भगवान बसले. कबीर साहेब पती पत्नी दोघे एक एक पाय पकडून आणि परमात्म्याच्या पायाशी बसले. आमनी देवीने म्हटले, महाराजजी, तुमचा भक्त तर खूप कोमल मनाचा आहे, इतकी कडक परीक्षा नव्हती घ्यायला पाहिजे होती. हे तर रडून रडून मेले असते, मी थोडीशी हिंमत देत होते यांना. परमात्म्याने म्हटले, बाळा, याला मी दुःखी यासाठी केलं की हा काळाचा वकील बनला होता. मी जे पण ज्ञान देत होतो हा उलटा वाचत होता. आता जसे लोखंडाला गरम करतो कारागीर, आणि बरोबर गरम झाले की त्यावर घाव मारतो, तर जे पाहिजे ते बनवू शकतो. आणि थंड लोखंडावर सर्व काही घाव जरी मारले तरी तो परिणाम नाही होत. तर बाळा, हे लोखंड गरम केले मी. आता जे काही वचनाचे घाव मारेन हा सर्व स्वीकार करेल, जे मला पाहिजे ते हा बाळ स्वीकार करेल. नाहीतर 2 दिवस झाले होते डोके फोडून. हा म्हणेल आणि नाही म्हणून पडायचा. आता सगळे मानेल. हो म्हणाला, सर्व मानेन, बिलकुल मानेन. मानण्याची गोष्ट होती. लालाजी होता, पक्क हो म्हणे. दोघांनी नाम घेतलं.
दीक्षा घेतली. परमात्मा म्हणाले, बाबा ठीक आहे, मी जाते, परत भेटीन. म्हणाले, अच्छा महाराज, लवकर या. आता काय केले परमात्म्याने? त्याने मनात विचार केला. सारी कथा ऐकलेली होती की कोणत्याही प्रकारे तो लोक दिसू दे. परमात्मा आपला साक्षीदार बनवू पाहत होते. त्या आत्म्याला काढले सूक्ष्म रूपात येऊन आणि सतलोकात घेऊन गेले. मागे धरमदासजी बेशुद्ध झाले. 3 दिवस व 3 रात्रीपर्यंत बेशुद्ध पडून होते. मेले नव्हते. हृदय धडधडत होते, श्वास चालू होता, परंतु बेशुद्ध होते. नातेवाईक एकत्र जमले. आजूबाजूचा गाव जितके काय ते सगळे लोक आले, कारण की शेठ होता. जंतर मंतर झाडा केला, सगळी औषधे जडीबुटी केली, काही आराम नाही पडला. आणि परमात्मा काढून घेऊन गेले सतलोकात. सर्व स्थिती दाखवली जशी परमात्म्याने अन्य आत्म्यांना दाखवली होती. आदरणीय मलुकदास साहेबजींना, आदरणीय नानक साहेबजींना, आदरणीय दादू साहेबजींना, आदरणीय गरीबदास साहेबजींना, गावचुडानी जिल्हा झज्जरवाल्यांना, आदरणीय घिसादास साहेबजी, गाव खेकडा, जिल्हा मेरठ, उत्तर प्रदेशवाले, यांना हे तर दासांच्या माहितीत आहेत. बाकी अजून तर बऱ्याच जणांना, पुण्यात्म्यांना बरोबर घेऊन गेले असतील. तर असे धरमदासजींना सगळे दाखवून परत सोडले 3ऱ्या दिवशी. आणि धरमदासजी जेव्हा उठले, शुद्धीत आले. महाराजजी कुठे आहेत? महाराजजी कुठे गेले? कुठे गेले? अरे कुठे गेले? आता घरातल्यांनी विचार केला, चला भगवान हा जिवंत तर आहे, हा जिवंत तर झाला. आणि परमात्म्याने सांगितले होते की मी काशीमध्ये विणकराचे काम करतो आणि सतनाम देईन, तिथे ये. तर तो कुठे थांबणार होता? सरळ पोहोचला तिथे काशीमध्ये. तिथे पाहिलं, भगवानाच्या पाया पडले आणि मग सर्व गोष्टी झाल्या. आता पुण्यात्म्यांनो, दास काय सांगू इच्छित होता सुरुवातीला, की आपण जे आहात किती पुण्यकर्मी प्राणी आहात. परमात्म्याने त्यावेळी सांगितले होते, धरमदासजींनी जेव्हा पाहिले होते डोळ्यांनी सर्व, आणि म्हटले, भगवान तुम्हाला पाहिले, सर्व स्थितीची माहिती झाली, ब्रह्मा विष्णू महेशची माझे बोलणे तुम्ही करून दिले, हे आपोआपच आमचा नाश, जन्ममृत्यू होतो. तर याचा अर्थ परमात्मा वेद आणि जितकी पण कुराण पुराण वगैरे सर्व खोटे आहेत. तेव्हा परमात्म्याने म्हटले, बाळा, ये वेद और किताब झूठे नहीं भाई, झूठे है ये समझे नाही. यातच सर्व काही लिहिलंय माझ्याविषयी. आणि सच्चाई तर आहे यात. सर्व काही ब्रह्मा विष्णू महेश यांचा जन्म मृत्यू होतो, यांचे माता पिता आहेत, या पुराणात सर्व लिहिलंय. परंतु बाळा, अजून याला उघड नको करूस. आणि मग जेव्हा कलियुग 5500 वर्ष संपून जाईल, तेव्हा मी या माझ्या या बाळांना माझ्या महिम्याने परिचित करीन. तर धरमदास म्हणाले, हे भगवान, आता तर कलियुगाचा चांगला काळ आहे आणि मधली पिढी येईल तोपर्यंत कलियुगात लोक खूप बिघडतील. परमात्मा, आज तुमचे म्हणणे मानायला कोणी तयार नाही, त्यावेळी कोण स्वीकार करेल? तेव्हा परमात्म्याने म्हटले, त्यावेळी मी सगळ्यांना शिक्षित करीन. आणि बाळा, तेव्हा मी स्वतः येईन आणि या सर्वांना यथार्थ ज्ञानाने परिचित करीन. तर पुण्यात्म्यांनो, धरमदासजींना समजावले की धर्मदास मेरी लाख दुआई, ये सार नाम की दबार ना जाई, और सार नाम बार जो पढ़ी बिचली पेडी हंसनी तरही. मग परत दुसऱ्यांदा सांगितले की धर्मदास मेरी लाख दुआई, ये मूल ज्ञान की दबार ना जाई. हे जे ज्ञान मी तुला सांगितलंय ते असं उघड नको करूस, नाहीतर ये बिचली पेडी हंसनी तरही. मूल ज्ञान तू तब तक छुपाई जब तक ये द्वादश पंथ मिट जाई. हे काळाचे जे 12 पंथ चाललेत ते हे सर्व सांगून टाकतील. जे आहे सर्व काही, हे सर्व चालू आहे तोपर्यंत यांचा शेवट होईल, जे काही यांना सांगायचं आहे त्याचा. आणि मग मी स्वतः जाईन किंवा माझा अंश पाठवीन. परमात्म्याने म्हटलंय की जो गरीबदासजींचा 12वा पंथ असेल, हा 12वा पंथातील शेवटचा पंथ, तर त्यातच पुढे जाऊन मी येईन.
तर परमात्मा नाही आले तर दासाला पाठवले. तर पुण्यात्म्यांनो, ही ती वेळ आहे आज जे परमात्म्याने 5500 वर्षांपूर्वी म्हटले होते की धर्मदास, जोपर्यंत ती वेळ येत नाही ती निश्चित नाही येणार. असे तर माझे वचन असे वाटतील की जशा निराधार गोष्टी आहेत, परंतु ती वेळ येईल तेव्हा बघ, सगळ्या मुलांना सतनाम देईन, सगळ्यांना ज्ञानाने परिचित करीन आणि पूर्ण विश्वात एक माझेच ज्ञान राहील, एकच भगवान राहील. आणि सगळ्यांना सतनाम देऊन पार करीन, माझे वचन आहे. तर पुण्यात्म्यांनो, आज तुमचा जन्म या वेळेस आहे. तुम्ही किती पुण्यकर्मी प्राणी आहात. कोणती लेखणी नाही दासाकडे, कोणते शब्द नाहीत जो आपल्या नशिबाला सांगू शकेन. धन्य आहेत तुमचे माता पिता ज्यांच्याकडून जन्म झाला. बोलो सतगुरुदेव. परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म, साऱ्या सृष्टीचे रचनाकार, कुळाचे मालक, कबीर देव, कबीर साहेब, अल्लाहू अकबर यांच्या असीम कृपेने तुम्ही पुण्यात्मे सत्संग ऐकायला उपस्थित झालात. सत्संगाचा हा उद्देश हा असतो की या भटकलेल्या प्राण्यांना परमात्म्याची आठवण ताजी व्हावी. सत्संगामध्ये ज्ञान दिलं जातं की मनुष्य जीवन कशासाठी प्राप्त झालं, मानव जीवनाचा उद्देश काय आहे. मग त्यातून आठवण करून दिली जाते की महापुरुषांची वाणी प्रमाणासाठी घेतली जाते आणि ती अमरवाणी जी स्वतः परमात्मा येऊन आपल्याला यथार्थ ज्ञान सांगतात, ज्याला गीतेच्या अध्याय नंबर 4च्या श्लोक 32 मध्ये सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी म्हटलंय, कबीर वाणी म्हटलंय. ती अमरवाणी परमात्मा स्वतः सांगतात आपल्या मुखकमलातून. तर ह्या महापुरुषांच्या आणि परमात्म्याच्या त्या अमरवाणीला आधार बनवून सत्संग सांगितला जातो आणि त्यामध्ये सत्संगामध्ये सर्व सद्ग्रंथ सुद्धा आधार बनवले जातात आणि त्यांच्या आधाराने जे ज्ञान सांगितलं जातं तो सत्संग आहे. ह्या व्यतिरिक्त अजून काही वचने ऐकवली जातात, प्रवचने ऐकवली जातात, सत्संग करतात आणि ते आपल्या पवित्र सद्ग्रंथांशी वा त्या महापुरुषांच्या अमरवाणीशी वा परमेश्वर कबीरांच्या अमरवाणीशी जुळत नाहीत, तर तो सत्संग असत नाही. कारण की त्यांच्यामध्ये सत नसते, सतचा अभाव असतो. सगळ्यात आधी सत्संगात ही माहिती दिली जाते, मानुष जन्म पायक नहीं रटे हरि नाम, जैसे कुआ जल बिना बनवाया क्या काम. मानुष जन्म दुर्लभ है, मिले न बारंबार, जैसे तरवर से पत्ता टूट गिरे वो बहुर न लगता डर. परमात्मा पूर्ण ब्रह्म सत्पुरुष कबीर देवजी, कबीर साहेब जे काशी शहरामध्ये एका विणकराची भूमिका घेऊन आणि परमात्म्याचे जे गुण आहेत
त्यांचे प्रमाण देऊन आपल्या अमृतवाणीचे उच्चारण करून यथार्थ ज्ञान देऊन ते सशरीर आले होते, सशरीर निघून गेले. ते पूर्ण परमात्मा आहेत आणि परमात्म्याच्या ज्ञानाला परमात्माच सांगू शकतो. जीव तर अंदाज बांधतात. काही श्रद्धाळू म्हणतात की संतांनी कसे आपले अनुभव सांगावेत. ह्या सद्ग्रंथांचा किंवा पोथ्यांचा आसरा घेऊ नये असे विचार असणाऱ्या व्यक्तींचं असंही मत असतं की सर्व जेवढेही ग्रंथ आहेत ते मानवाच्या रचना आहेत. त्यांचा स्वतःचा अनुभव आहे. पुण्यात्म्यांनो, हे सर्व अज्ञानाच्या आधारानेच प्राणी बोलू शकतो आणि हे अज्ञान दूर करायला सत्संगाची आवश्यकता असते. जसे देशाचे संविधान असते, ते पण एक पुस्तक आहे. ते पण एका मानवाने लिहिलंय. तुमची गोष्ट मान्य करून चालू. आणि कोणी अन्य मानव आपल्या स्तराचं अजून विधान बनवून लिहितो आणि छापतो आणि वाटतो, तर त्याची काय व्हॅल्यू आहे? काय उद्देश आहे? काय लाभ झाला त्याचा? ते व्यर्थ आहे. अशाच प्रकारे परमात्म्याच्या विधानाला लिहिणारा भले कोणी मानव असला, जसे श्री वेदव्यासजी आणि श्री धरमदासजी आणि श्री गोपालदासजी, लिहिणारे मानव आहेत, परंतु ते संविधान परमात्म्याचे आहे आणि त्या विधानाच्या अनुसार ज्याचे वचन नसतात, त्या रचने अथवा परमात्म्याच्या ज्ञानानुसार कोणी अन्य व्यक्ती, ऋषी, महर्षी वा कोणी संत मंडलेश्वर महंत यांचं पुस्तक परमात्म्याच्या विधानाशी जुळत नसेल तर ते व्यर्थ आहे. दुसरी गोष्ट अशी की संतांना हवं की कसा आपला अनुभव सांगावा, पुस्तकांना आधार मानू नये. हे सुद्धा एखाद्या बालकाचे विचार असू शकतात ज्याने कधी शाळा बघितलीच नाही. जसे शिक्षक असतात, शाळेत शिकवतात अध्यापक, त्यांचा एक निर्धारित पाठ्यक्रम असतो, सिलॅबस म्हणतात त्याला. आणि जो शिक्षक सिलॅबसच्या बाहेरचं ज्ञान देतो व सिलॅबसच्या अनुसार ज्ञान देत नाही, ते भलेही वाचून दाखवो किंवा त्याला आठवून तसे सांगो, वचने तीच असली पाहिजेत जी पाठ्यक्रमातील पुस्तकांमध्ये विद्यमान आहेत. तर तो शिक्षक ठीक आहे, हितैषी आहे. आणि जो त्या पाठ्यक्रमाच्या पुस्तकांबाहेरचे स्वतःचे काही भलतेच सांगतो, तर तो शिक्षक ठीक नसतो. आता जसं परमात्म्याची माहिती परमात्म्याने येऊन सांगितली आणि त्यांनी हेही ज्ञान दिलं की तुम्ही असं असं करा, ज्या कारणाने तुम्ही तिथे ते स्थान प्राप्त करू शकाल जिथे गेल्यानंतर पुन्हा परत कधीही संसारात यावे लागत नाही. त्याला पूर्ण मोक्ष म्हणतात. आता कोणी म्हणतात की भगवानाचं दर्शन झालं तर कल्याण होऊन जातं. परमात्म्याचं दर्शन खूप चांगली गोष्ट आहे, मोठ्या पुण्यवान लोकांनाच ते होऊ शकतं. पण परमात्म्याच्या दर्शनाने कल्याण, मोक्ष नाही होणार. परमात्म्याने येऊन जे ज्ञान दिले आहे त्याच्या अनुसार भक्ती साधना, नामाची कमाई, यज्ञ हवन, जी पण काही माहिती दिली आहे ती केल्याने मोक्ष मिळेल. उदाहरणार्थ
जसे पवित्र हिंदू धर्मामध्ये आपण मानत राहिलो आणि मानत आलोय जोपर्यंत हे ज्ञान नाही होत की भगवान शिवजी आणि त्यांची धर्मपत्नी पार्वतीजी एकत्रच राहायचे, एकाच परिवारात, आणि सगळ्यात जास्त दर्शन पार्वतीजींनाच मिळायचं. परंतु कल्याण नाही झालं. तिचं कल्याण तेव्हा झालं जेव्हा तिला भगवान शिवजींनी मंत्र दिला आणि पार्वतीने जप केला. तेव्हा तिचे इतके कल्याण झाले जेवढे भगवान शंकरजींद्वारा दिलेल्या मंत्राने व्हायचे होते. पण तो पूर्ण मोक्ष नाही. तरीही जो विषय त्याला धरूनच चालूया. सांगण्याचा भाव हाच आहे की भगवानाचे दर्शन पुण्यवान माणसालाच होते. पण संत जे सांगतात, परमात्मा जे ज्ञान देऊन जातात, त्यांच्या अनुसार साधना केल्यानेच मोक्ष मिळतो. नामाची कमाई करावी लागेल. काही असे माथे फिरू संत आहेत जे सांगतात की नामाची कमाई काही कामाची नाही, नामाचा जप करण्याची काही गरज नाही, सद्गुरू पार करून नेईल. तो शिक्षक नाही, तो शत्रू आहे विद्यार्थ्यांचा, जो विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्ही अभ्यास करण्याची गरज नाही, शिक्षक पास करून देईल. आणि हे स्वतःला संत म्हणवतात आणि श्रद्धाळूपणे यांच्याकडे जमा होऊन संत मानून त्यांचं गुणगान करतात, त्यांचे विचार ऐकतात, अनुयायी होऊन जातात. याचं कारण काय? की आम्हाला अजिबात ज्ञान नाही अध्यात्माचं. आणि जोपर्यंत आपल्याला अध्यात्माचं ज्ञान होणार नाही, हे संत आपल्याला असेच मूर्ख बनवतील. कोणी चार विचित्र वेगळ्या गोष्टी सांगितल्या तर आपल्याला असं वाटेल की हे पूर्ण संत आहेत. तर दासाचा हा उद्देश आहे की तुम्हाला अध्यात्म ज्ञानाशी इतकं परिचित करून देऊ की तुम्ही कोणाकडून भ्रमित होऊ शकणार नाही. नाम देणं ही तर अगदी सोपी गोष्ट आहे. त्याचं तुम्ही स्मरण करायचंय, खूप चांगली गोष्ट आहे. पण जुळून आलेल्या गोष्टी कोणी न बिघडवो, कोणी माथे फिरू येऊन की तो संत पूर्ण आहे, तो असं सांगतो, तो असं करतो, तेव्हा तुम्ही आपल्या ज्ञानाच्या आधारावरच तुमच्याकडूनच रिजेक्ट करून टाका की नाही, तुम्ही भ्रमित आहात, तुम्हाला ज्ञान नाही. तेव्हा पुण्यात्म्यांनो, आपला अनुभव सांगणे चांगली गोष्ट आहे, पण तो अनुभव त्या सद्ग्रंथांशी जुळणारा हवा. जशी एक थिअरी असते, जसं मुलं प्रॅक्टिकल करतात लॅबमध्ये, तर प्रॅक्टिकल करण्याच्या आधी त्यांना एक लिखित विधान, त्याची प्रक्रिया दिली जाते. मग मुलं ते वाचतात की कोणती कसं कसं करायचं आहे ते वाचून मग ते प्रॅक्टिकल करतात. तर हे ज्ञान जे आहे ती एक थिअरी आहे, म्हणजे ही लिखित माहिती आहे जे प्रॅक्टिकल आपण करायला जात आहोत. ज्याची थिअरी चुकीची आहे तर प्रॅक्टिकल पण ऑटोमॅटिकली चुकीचं होणार. तर आपले जे सद्ग्रंथ आहेत ते आपली थिअरी आहेत आणि परमात्म्याचे जे साधन त्यात वर्णित आहेत ते करणं आपलं प्रॅक्टिकल आहे. मग ते केल्याने जो फायदा होईल ते पण सद्ग्रंथात लिहिलेलं आहे. मग ते सांगायची गरज कशी पडली? आपला अनुभव सांगा. तर अशा प्रकारे या भ्रमित व्यक्ती पावला पावलावर बसल्यात भ्रमित करणाऱ्या. श्रद्धाळूंची कमी नाही. श्रद्धाळूंना परमात्म्याची एक विशेष ओढ असते आणि ते परमात्म्यासाठी भटकत असतात.
आत्मा जेव्हापासून मालकांना सोडून गेला, त्याला त्याच वेळेपासून त्याची आवश्यकता पडली होती. ज्या भक्त आत्म्याने सृष्टी रचना ऐकली आहे त्याला ज्ञान आहे की आधी तर आपण आपल्या स्वेच्छेने ह्या काळ भगवानासोबत लागलो आणि भगवानाशी विन्मुख झालो. आणि ज्यावेळी ही प्रकृती दुर्गा देवी ह्या काळ भगवानाजवळ सोडली गेली, तेव्हापासूनच ह्या काळाने आपल्याशी दुर्व्यवहार चालू केला. आणि त्या दिवसापासून आणि आजपर्यंत आपल्याला त्रासाशिवाय काही मिळालं नाही. तर त्याचवेळी तिला कळलं होतं, या दुर्गेला पुकारत होती, भगवान मला वाचव. आपल्या पायावर कुऱ्हाड मारून आपण इथे आलो आणि पुकारा करतात भगवान वाचव. आत्तापर्यंत आपण या भगवानाची प्रार्थना करत होतो, जो आपल्याला दुःखी तर करू शकतो, सुखी नाही करू शकत. तो कोण आहे? हा ब्रह्म आहे. ज्योती निरंजन काळ आहे, ज्याच्या लोकात आपण इथे राहतोय. आणि ह्याचे 3 पुत्र आहेत, रजगुण श्री ब्रह्माजी, सत्गुण श्री विष्णूजी आणि तमोगुण श्री शिवजी. आपण यांना पण विनंती करतो, आमचं रक्षण करा. हे स्वतःचं रक्षण नाही करू शकत, कारण की ते सक्षम नाहीयेत, ते समर्थ नाहीयेत. हेही आपल्या कर्माची फळं भोगत असतात आणि त्यांनाही इतकाच अधिकार दिला गेला आहे की जो जशी कर्म करेल त्याला तुम्ही तसंच फळ देऊ शकता. ह्यापेक्षा वेगळं तुम्ही काही करू शकत नाही. हे केवळ आपल्याला आपण केलेली कर्मच देऊ शकतात. आणि हे काळ भगवानाच्या अधीन आहेत, हे विवश आहेत आणि आपलेच हे बंधू भगिनी आहेत. यांची पूर्व पुण्याई अधिक आहे, त्यांना उच्च स्थान प्राप्त झालं या ब्रह्मांडातील. पण हे तुमचे साथीदार आहेत, शत्रू नाहीत. पण ते विवश आहेत. ह्या काळ भगवानाच्या इशाऱ्याशिवाय ते काही करू शकत नाहीत. आणि त्यांना केवळ जसं कर्म प्राणी करतो तसंच फळ देण्याचाच अधिकार आहे. ह्यापेक्षा वेगळं काही नाही. ना हे कोणाला सुखी करू शकत, ना ते कोणाला दुःखी करू शकत. यांच्याशिवाय ज्या इतर देवता आहेत त्यांची तर गोष्टच सोडा. तर सांगायचा अर्थ हा की जेव्हापासून आपण ईश्वराला अंतरलो, संकटे झेलतो आहोत, महाकष्ट उपसतो आहोत आणि असेच तडफडत आपण शरीराचा त्याग करतो आणि आपण ईश्वराचा धावा करतच राहतो आणि सुनावणी बिलकुल होत नाही. जे कष्ट यायचे ते येतातच. तर आपण कोणत्याच भगवानाचा धावा करतो जो सुख देऊच शकत नाही. आणि जो भगवान आपल्याला सुख देऊ शकतो, आपल्या प्रारब्धामध्ये म्हणजे नशिबामध्ये लिहिलेल्या पापांचा नाश करू शकतो. कारण पापांचा नाश झाला तरच सुखी होऊ शकतो जीव. तर त्याची आम्हाला माहिती नाही, त्याचं ज्ञान नाही. कारण ह्या काळाने आपले अनेक एजंट तयार करून ठेवलेत, ज्यांना संत म्हणतात, महंत म्हणतात. मंडलेश्वर आचार्य आणि शंकराचार्य म्हटलं जातं. यांनी पूर्ण मानवाला भ्रमित करून टाकले. आणि त्याचबरोबर हे काझी आणि हे मुल्ला आणि हे पीर आणि हे ख्रिश्चन धर्माचे फादर, हे सर्व भ्रमित आहेत. यातल्या कोणालाच अध्यात्माचं पूर्ण ज्ञान नाही. हे सर्व काळाचे एजंट आहेत. हे ब्रह्मचेच पुजारी आहेत. आणि आपल्याला पूजा करायची आहे परमाक्षर ब्रह्मची. तो परमाक्षर ब्रह्मच सर्व पापांचा नाश करू शकतो. आणि जोपर्यंत पापांचा नाश होत नाही, जीव सुखी नाही होऊ शकत. तर पुण्यात्म्यांनो, सत्संगात सगळ्यात प्रथम तर याची आठवण करून दिली जाते की मनुष्य जीवन कशासाठी प्राप्त होतं. मनुष्य जीवनाच्या कार्याचं वास्तविक ज्ञान होऊन जातं
की आपण काय केलं पाहिजे, यातून मोक्ष प्राप्तीचा प्रयत्न केला पाहिजे. कल्याणासाठी सगळ्यात जास्त प्रयत्न केले पाहिजेत. तर मग त्यानंतर गरज पडते की गुरु पूर्ण असावा. मग पूर्ण गुरुने तुमचं काम होईल. ह्याच्या मुख्य 2 गोष्टी असतात. प्रथम, पूर्ण संतांची प्राप्ती झाल्यावरच तुम्हाला सत्संग प्राप्त होईल. आणि सत्संगाने हे ज्ञान होतं की मनुष्य जीवन का मिळालं होतं. तर मग तुमचं कल्याण फार सहज होऊन जाईल. तर पुण्यात्म्यांनो, जे संपूर्ण ज्ञान आहे, संपूर्ण आध्यात्मिक ज्ञान आहे, ते पूर्ण संतच सांगू शकतो. आता जसं परमात्म्याने सांगितलं आहे की मानुष जन्म पाय कर नहीं रटे हरि नाम, जैसे कुआ जल बिना बनवाया क्या काम. परमात्म्याने मनुष्य जीवनाची आवश्यकता किती सांगितली आहे की जी व्यक्ती, जो प्राणी मनुष्य जीवन प्राप्त करून परमात्म्याचे नाम जप करत नाही, त्याची भक्ती साधना करत नाही, तो तर असा आहे जशी पाण्याविना विहीर असते. वेल विदाउट वॉटर, पाण्याविना विहीर. तिचे नाव विहीर अवश्य आहे, पण तिच्यात पाणी नाही. परंतु गुण विहिरीचे नाहीत. ठीक अशाच प्रकारे ज्या व्यक्ती परमात्म्याची भक्ती करत नाहीत, तर ते असे आहेत जसे पाण्याविना विहीर. त्याचं नाव मनुष्य जरूर असलं तरी गुण मनुष्याचे असू नाही शकत. त्यासाठी सत्संगाची गरज पडते. आणि सत्संगात ह्याची आठवण करून देतात की परमात्म्याची भक्ती कशासाठी करायची. परमात्म्याची भक्ती अशासाठी करायची की परमात्मा आठवण करून देतो, साहेब से चतलाले रे मन गर्भ गुमानी. साहेब म्हणजे भगवानाकडे, परमात्म्याकडे चित्त लाव. विशेष ओढ लावून घे भगवानाशी. अरे मना, गर्व गुमानी, हे अभिमानी मना, परमात्म्याकडे चालू पड. का चालू पड, कशासाठी, काय कारण आहे, काय तोटे आहेत, केल्याने काय फायदे आहेत. नाभि कमल में नीर जमा तेरा दीना मैल बनाए. नीचे जठरा अग्नि जल थी वहां तेरी करी सहाय. नीचे शीस चरण ऊपर को वो दिन याद कराए. दांत नहीं जब दूध दिया था अमी महारस खाए. बाहर आया भरम बुलाया बाजे तोर सनाए. तू ही तो छोड़ दे अब चला अधम किस राय. दाई आई घुटी प्याई माता गोद खिलाए. तू ही तो छोड़ दिया इव चला अधम किस राय. आता काय सांगतायत परमात्मा की जेव्हा तू आईच्या गर्भात होतास, एक विशेष संकट झेलत होतास. खाली डोकं होतं, वर पाय होते तुझे. आणि जेव्हा संकट येतात तेव्हा प्राणी परमात्म्याची नक्की आठवण काढतो. आईच्या गर्भात ह्या प्राण्याला पूर्ण चेतना होते की मी कोणत्या कारणाने ह्या जेलमध्ये अडकलोय. त्यावेळी तो परमात्म्याकडे प्रार्थना करतो की हे भगवान, एकदा माझ्या संकटाचं निवारण करून दे, मला बाहेर काढ.
मग आजीवन तुझी भक्ती करेन, 2 वेळच्या जेवणासाठी धंदाही करीन, पण भगवान तुला नाही विसरणार. त्यावेळी त्याला आपल्या पूर्वीच्या जन्मजन्मांतरीच्या फिल्म्स बघायला मिळतात आपल्याच अंतःकरणात. कारण आपल्या अंतःकरणामध्ये परमात्म्याने एक अशी व्यवस्था करून ठेवली आहे की जे पण क्रिया, काम, कर्म आपण करतो आणि जे पण चांगले वाईट विचार आपण आपल्या हृदयात आणतो, ते सर्व रेकॉर्ड होऊन जातात. जोपर्यंत जीव मोक्ष प्राप्त करत नाही तोपर्यंत त्याच्या अंतःकरणात त्याची सर्व कर्मे आत फीड असतात. आणि जेव्हा हा जीव संसार सोडून जातो, धर्मराजाकडे जाताच त्याची ती केलेल्या कर्मांची फिल्म सुरू होऊन जाते. तिथे त्याला हे सांगायची गरज पडत नाही की हे तू चुकीचं वागलास, अमान्य कर. तिथे अमान्य करायला वाव नसतो की मी असं नाही केलं. तर त्या फिल्मला बघत तो प्राणी आपल्या आधीचे मनुष्य जन्म व्यर्थ गेल्याचं त्याला खूप आठवतं व तो खूप रडतो. मी किती वाईट होतो, मला संतांनी सावध पण केलं, भक्ती करायला सुरुवातही केली, सोडून दिलं, मग आपल्याच मस्तीत राहिलो. परमात्म्याची भक्ती न केल्याने आजपर्यंत मी भटकत आहे. तर त्यावेळेस परमात्मा आठवण करून देतात की जेव्हा तू आईच्या पोटात होतास, जेव्हा म्हणायचास की हे भगवान तू सर्व काही आहेस, आणि आता एकदा तू मला या आईच्या कैदेतून, पोटाच्या कैदेतून बाहेर काढ, तुला कधीच नाही विसरणार. मग त्यावेळेस परमात्मा म्हणतात की बाहर आया और भरम बुलाया, अब चला अधम किसरा. अरे नालायक, आता कोणता रस्ता, कोणती वाट स्वीकारलीस तू? काय सांगतायत? कि 12 वर्ष खेलते बीते लीना ब्या करवा. पूर्वी लहान वयात लग्न व्हायचं त्यावेळची वाणी आहे ही. 12 वर्ष खेलते बीते लीना ब्या करवा, और तरुणी नारी से बना गरबारी, अब चालला मूल गवा. परमात्मा असं नाही म्हणत की लग्न लावू नका. सांगण्याचा मथितार्थ हा की ह्यातच व्यग्र नका राहू. ह्या मनुष्य जीवनाच्या ह्या मुख्य कार्यांचीही त्याला अजून एक जोड द्या. आणि त्याशिवाय ही सारी कामं व्यर्थ आहेत. आणि त्याच्या बरोबर झाली तर सर्व सफलता. जेव्हा व्यक्ती महादुःखी होते, आपल्या पातळीवर सर्व प्रयत्न करते, मग तो राजा का असेना, तर त्याला भगवानाची आवश्यकता जाणवू लागते. राजे लोक पण परमात्म्यासाठी साधू संतांकडे जातात, आशीर्वाद प्राप्त करतात. तर परमात्मा आपल्याला आठवण करून देतात की तू भिकारी का बनतोस? ते साधू काय करतात? ते सुद्धा तर भगवानाची भक्ती करतात. तू पण कर. तू स्वतः धनी बन त्या भक्तीचा. याचक का बनतोस तू? तर ते काही आपल्याला समजत नाही. कारण आम्हाला अत्यंत मिसगाईड करून ठेवलंय. आम्ही हाच विचार करतो की भक्ती तर ते लोक करतात जे गुहेत राहतात. भक्ती तर तेच करू शकतात जे बिलकुल घराचा त्याग करून जंगलात जाऊन बसलेत, फ्री आहेत. ते फ्री नाहीत, ते तर तुमच्यापेक्षाही दुःखी आहेत. तर परमात्मा आपल्याला आठवण करून देतात की तरुणी नारी से गरबारी, और चालला मूल गवा. मूळचा अर्थ आहे जो आपल्या मनुष्य जीवनाची श्वासरूपी पुंजी, जे मूळधन तुला प्राप्त झालं होतं. ह्या मनुष्य जीवनात जितके श्वास आहेत हे तुमचं धन आहे. हे मूळ धन आहे. आणि ह्या मूळ धनापासून आपण पुढे व्यापार करायचा होता, सौदा करायचा होता, आणि त्याला दुप्पट तिप्पट चौपट करायचं होतं. परमात्मा म्हणतात की 3 लोक और भवन चतुर्दश सब जग सौदय आही,
और दुगने तिगने और किए चौगने और किन हो मूल गवाही। 3 लोक आणि भवन चतुर्दश हे सर्व आपल्या सौद्यासाठी आले आहेत. जसं कोणी व्यक्ती विदेशात निघून गेली किंवा दुसऱ्या शहरात निघून गेली, 2, 4, 10 लाख रुपये घेऊन व्यापार करण्याच्या उद्देशाने, की त्या 10चे 20 करीन, आपल्या नेकी नीतीने कमवीन आणि त्या पैशाने जाऊन हॉटेलात मौज मस्ती करत असेल, व्यापार करत नसेल, बिझनेस करत नसेल, तर ते मूळ धन खर्च करतोय, त्याला वाया घालवतोय आणि एके दिवशी कंगाल होऊन स्वदेशी परत येईल आणि कुठेतरी मजुरी करेल. आणि दुसरी व्यक्ती त्या 10 लाख रुपयांनी माल खरेदी करते, विकते, दुप्पट तिप्पट करत असेल, तर त्याने त्याचा यथार्थ लाभ प्राप्त करून घेतलाय. ठीक अशाच प्रकारे ज्याला मनुष्य जीवन प्राप्त झालंय, ही पुंजी खर्च करतायत. कोणी मंत्री झाला, कोणी पंतप्रधान झाला, कोणी जज झाला, कोणी IAS IPS बनला, कोणी फॅक्टरीचा मालक बनला. हे पूर्वीचं धन आहे तुमचं. काही मनुष्य जीवन तुम्हाला मिळालंय, ते तुम्ही पुण्यवान प्राणी असल्यामुळे धनवान आहात भगवानाच्या धनाने. ज्याला मनुष्य जीवन प्राप्त आहे त्याच्याकडे मूळ धन पूर्णतः आहे. बाकी उच्च पद मिळणं, राजा बनणं हे त्या भक्ती धनाचा एक एक्स्ट्रा भाग आहे. हे केवळ दान पुण्याचं फळ आहे ह्याचं. आणि मूळ पुंजी ती भक्तीची, ती सगळ्यांची मनुष्य जीवन प्राप्त प्राण्यांची एकसारखीच असते ज्यांना मनुष्य जीवन मिळालं. मग तो रिक्षा चालक असो वा मजूर असो किंवा शेठ असो वा मंत्री किंवा पंतप्रधान, कोणीही असो. भक्ती धन तुमचं जे आहे, नामाच्या कमाईचं धन, तर ते सगळ्यांचं सारखं आहे. राहता राहिली पुण्य, तर त्या पुण्यानेच उच्चपद प्राप्त होते. तर सांगण्याचा भाव आहे दासाचा, की जो ह्या मनुष्य जीवनाच्या या मूळ धनाने परत आपली कमाई सुरू करतो, परमसंतांना शरण जाऊन उपदेश प्राप्त करून, मग आपल्या त्या दैनिक कार्याच्या बरोबरच ही पण एक मजुरी करतो, तर तो दुप्पट तिप्पट आणि चौपट करतो आहे आपल्या मूळ धनाला. आता परमात्म्याने येऊन हे ज्ञान दिलंय आणि यथार्थ ज्ञान तर भगवानच देऊ शकतात. जीव तर अंदाज बांधतात. तुम्ही पहा, पवित्र 4ही वेद आणि श्रीमद भगवद्गीतेत जे ज्ञान आहे ते गॉड गिव्हन आहे. आणि परमेश्वर कबीरजींची वाणी ती गॉड गिव्हन आहे, स्वतः परमेश्वराने येऊन सांगितली आहे. आणि त्या महापुरुषांची वाणी जे परमात्म्याशी परिचित झाले, ज्यांना भगवान सरळ येऊन भेटले, स्वतःशी परिचित करून परत सोडलं, त्यांची वाणी पण गॉड गिव्हन आहे. कारण त्यांचा अनुभव डोळ्यांनी पाहिलेला आहे, परमात्म्याच्या त्या वाणीशी मिळता जुळता असतो. तर अशा प्रकारे जी 18 पुराणे आहेत त्यांना पहा, ते जीवाचे विचार आहेत. ब्रह्मा विष्णू महेश आणि इतर ऋषी महर्षींचं स्वतःचं ज्ञान अनुभव आहे. ते वेदांशी फार कमी जुळतं. तर अशा प्रकारे आपण इतरांच्या अनुभवाला आपल्या भक्ती मार्गाच्या सहयोगात नाही घ्यायचंय, आधार नाही मानायचंय. हे ज्ञान ऐकण्यासाठी, ज्ञान समजण्यासाठी 18 पुराणं आपल्याला विशेष मदत करतात. पण भक्तीच्या विधीसाठी त्यांची मदत आपण बिलकुल घ्यायची नाहीये. आणि त्यात ज्या भक्तिक्रिया सांगून ठेवल्या त्या वेदांशी जुळत नसतील तर घ्यायच्या नाहीत. त्यांचं आपण पालन करायचं नाही, तरच आपण सफल होऊ. तर काय सांगितले की जोपर्यंत हे मनुष्य जीवन तुमच्याकडे आहे तर तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता. काय सांगितलंय की लोहे जैसा ताव जात है,
ये काया देश राही और 3 लोक और भवन चतुर्दश सब जग सौदे आही. जसं कारागीर लोखंडाला गरम करतो, त्याला इतकं गरम करतो खूप जास्त, आणि मग त्याला काढून लगेच त्याच्यावर घाव घालतो. गरम गरम लोखंडावर घाव घालून तो जी वस्तू बनवायची ती बनवू शकतो. लोखंड थोडं जरी गार झालं, मग त्याच्यावर कितीही घाव का घालेना, घण ठोकू द्या, काही फायदा होत नाही. ती वाकडी तिकडी बनते, ती वस्तू नाही बनणार ज्याच्यासाठी प्रयत्न केला होता. तर हे मनुष्य जीवन ज्याचं शांत होऊन जाईल, जोपर्यंत मनुष्य जीवन आहे हे लोखंड गरम आहे, ह्याच्यावर राम नामाचे घाव घालून तुम्हाला जे बनवायचे ते बनवू शकता. जेव्हा हे थंड होऊन जाईल, मृत्यू होऊन जाईल, मग काही होऊ शकणार नाही. नंतर श्राद्ध घालत राहा, ते तर थंड झाल्यावर घाव मारणं झालं. मग त्याचं 13वं घालत राहा, 13वं 17वं, हे तर लोखंड थंड झाल्यावर व्यर्थ प्रयत्न करणं झालं. तर इथे काय सांगितलंय? 3 लोक और भवन चतुर्दश सब जग सौदे आही. दुगणे तिगणे किए चौगणे किन्हू मूल गवाही. कोणी तर दुप्पट तिप्पट चौपट करून घेतलं मनुष्य जीवनात सद्भक्ती करून, तर कोणी मूळ धनाचा नाश केला, हरवून टाकलं. म्हणजे मनुष्य जीवन इथेच असं तसं करून इतर क्रियांमध्ये व्यर्थ करून टाकलं. त्यांनी मूळ धनाचा नाश करून टाकला. आता भक्ती न करण्याने काय हानी होईल? नरसेती तू पशुआ की जय, गद्दा बैल बनाई. ये 56 भोग कहाँ मन मूर्ख, कित कुरडी चरणे जाई. ओय होय. आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? सुनील बाबूराव सरोदे, आपण कुठून आलात? जालना, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? मी पेंटिंग काम करतो आणि माझं एक म्हणजे कॉन्टॅक्टवर दुकान आहे. जुनं दुकान माझं मस्त घडलं होतं. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 2017ला. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? पारंपरिक पद्धतीची जी देवी देवताची पूजा, ब्रह्मविष्णूची पूजा, मग पायवारीमध्ये दिंडीमध्ये जाणं पंढरपूरला, बरंच जी पारंपरिक भक्ती होती तीच पारंपरिक भक्ती आम्ही करायचो. जे की उपास तापस करायचे. वारकरी संप्रदायाशी निगडीत असल्यामुळं कधीकधी एकादशी, आषाढी वारी, देवशयनी आषाढी, ह्या कार्तिकी आषाढी, ह्या आषाढी एकादशीला आम्ही पायी दिंडीमध्ये पंढरपूरला जायचो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण महाराष्ट्रामधून आला आहात आणि महाराष्ट्र आज साधू संतांची भूमी म्हणून ओळखली जाते आणि या पावनभूमीत बरेचसे साधू संत झालेत. परंतु या विपरीत आपण संत रामपालजी महाराज जे काही हरियाणा स्थित हिसार येथे आहेत, तर मला असं विचारायचं आहे की महाराष्ट्रातल्या साधू संतांना सोडून आपण हरियाणामध्ये संत रामपालजी महाराजांकडे जाऊन त्यांची नामदीक्षा आपण कशी घेतली? सगळे सांगायचे की मुक्ती 4 प्रकारची असते, पण ती मुक्ती कशी हे कोणीच कधी सांगितलेलं नाही. जसं की समीपता, स्वरूपता, सलोकता आणि सायुज्यता ही सर्वात मोठी मुक्ती सांगितलेली. पण एकाही साधू संतांनी ती कुठल्या पद्धतीने मिळवता येते, कुठल्या पद्धतीने ती मिळवायची, तिची भक्ती कुठल्या पद्धतीने करायची, पूजा कुठल्या पद्धतीने करायची, तिची साधना काय, हे कोणीही सांगितलं नाही. ज्यावेळेस माझ्या संपर्कामध्ये काही भगतजी आले, त्यांनी ज्ञानगंगा पुस्तक मला वाचायला दिलं. ते वाचल्यानंतर मला ते पुस्तक खूप आवडलं आणि ते पुस्तक आवडल्यानंतर मी ठरवलं की एक दिवस मी नामदीक्षा घेणार.
सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे काही अनुयायी आपल्या संपर्कात आलेत आणि त्यांनी आपल्याला संत रामपालजी महाराजांनी लिखित ज्ञानगंगा हे पुस्तक आपल्याला वाचायला दिलं. तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांनी जे काही ज्ञानगंगा नामक पुस्तक लिहिलं आहे, त्या पुस्तकामध्ये अशी काय माहिती आहे की त्या माहितीला आपण आश्रित झाला आणि आपण त्यांच्या शरणात आलात? खरी भक्ती कोणची, कुठल्या परमात्म्याची, परमात्मा कोण, याची माहिती संत जगद्गुरू संत रामपालजी महाराज हे पूर्णपणे सांगतात. कारण तत्वदर्शन ह्या जगामध्ये कोणीच करू शकत नाही, ते फक्त संत रामपालजी महाराजच करू शकतात. कारण त्यांनी मोक्ष कसा मिळवावा आणि मोक्षाची पहिली पायरी कुठून आहे, प्रथम नाम घेतल्यानंतर जी अनुभूती मला आली, त्यानंतर मी ह्या भक्तीमध्ये पूर्णपणे लीन झालो. आणि आजही मी सांगतो की जगामध्ये संत रामपालजी महाराज यांच्यासारखा पूर्ण मोक्षदायी सद्गुरू कोणीच नाही. सर, आपण असं कसं सांगू शकाल की जगामध्ये आज संत रामपालजी महाराज यांच्याशिवाय कोणीही असा तत्वदर्शी संत नाही किंवा कोणीही असा संत नाही जो आज मानव समाजाला मोक्षाचा मार्ग दाखवू शकेल? मी जी पारंपरिक भक्ती करत असताना जे काही संकट, आधी व्याधी, शारीरिक आजार, बरेचसे कष्ट करून आपण उसनवारी करून ती भक्ती आपण कंप्लीट करत होतो, पण कुठलाही लाभ मात्र मला त्यातून होत नव्हता. आणि ते लाभ न झाल्या कारणाने बरेचसे आजाराला मला तोंड द्यावं लागलं, बऱ्याचशा आजारांना मला म्हणजे खर्च करावा लागला. पण त्या भक्तीतून असं साध्य म्हणून काहीच झालेलं नाही. ज्यावेळेस मी नामदीक्षा घेतली संत रामपालजी महाराजांची, त्यानंतर मला शारीरिक, मानसिक आणि आर्थिक सगळ्या प्रकारचे लाभ झाले. त्याचप्रमाणे संत रामपालजी महाराज जे शास्त्रविरुद्ध साधना कशी खोटी आहे आणि शास्त्र आधारित साधना कशी योग्य आहे ते शास्त्र उघडून आणि स्वतः प्रमाण देऊन त्या प्रत्येक प्रमाणावर बोट ठेवून ते पूर्ण जे सद्ग्रंथ आहेत सर्व धर्माचे आणि त्यातलं जे सारतत्व आहे त्यातलं ते तत्वदर्शन आहेत, हे फक्त जगद्गुरू संत रामपालजी महाराज यांनीच आत्तापर्यंत सांगितलेलं आहे. आत्तापर्यंत ते कोणीच सांगितलेलं नाही. आणि ते याच्यावर सर्व विश्वातल्या प्रत्येक प्राण्याला ते ज्ञान कळू शकतं, इतक्या सोप्या आणि सरळ भाषेमध्ये ते सांगतात. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आजच्या घडीला संत रामपालजी महाराज शास्त्रानुकूल भक्ती काय आहे, शास्त्रानुसार मानव समाजाने भक्तिविधी कशी केली पाहिजे, परमेश्वर कोण आहे आणि मानव जन्माचा मूळ उद्देश काय आहे, याबद्दल संत रामपालजी महाराज त्यांच्या सत्संगामधून वारंवार सांगत असतात. आणि हे ज्ञान आपल्याला पटलं, आपल्या मनाला ते भावलं, म्हणून आपण त्यांच्या शरणात आलात. तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली, त्यानंतर आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय काय बदल आढळले? सर्वात महत्त्वाचा बदल सर काय आहे की जो एक शारीरिक जो मला आदिव्याधी होती ती ही नामदीक्षा घेतल्यापासून पूर्णपणे निवळली. जसं की मला जालन्यामधले बरेचसे जे 2-3 डॉक्टर आहेत त्यांच्याकडे मी माझ्या तपासण्यासुद्धा केल्या त्या. डॉक्टर मोरे म्हणून होमिओपॅथी तज्ज्ञ आहेत, डॉक्टर देशमुख आहेत ते पण होमिओपॅथी तज्ज्ञ आहेत. मी पूर्ण त्या आजाराच्या मुळाशी जाऊन त्याची विचारपूस केली, त्याची चौकशी केली. माझ्या शरीरामध्ये रक्त प्रक्रिया जी व्यवस्था असती ती तयारच होत नव्हती आणि तो आजार इतका बळवत गेलता की मला विकनेस, बरेचसे वेळेस आजारपण, ताप राहणं, विकनेस इतका होता की रस्त्याने चालतासुद्धा येत नव्हतं, इतका विकनेस होता. आणि मी डॉक्टरांना दाखवल्यानंतर होमिओपॅथी तज्ज्ञ, ॲलोपॅथी, आयुर्वेद सर्वांना मी दाखवल्यानंतर त्यांनी फक्त एकच सांगितलं होतं की इलाज तर नाही, पण तुमचा आपण प्रयत्न करू शकतो, हा आजार बळवून नीट करण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. पण त्या आजाराचं त्यांना मूळ सापडत नव्हतं आणि तो आजार मला वारंवार त्या आजारामुळं ॲसिडिटी होणं, अन्नपचन न होणं, पाईलचे त्रास, असे बरेचसे त्वचा विकार अशा त्या आजारातून उत्पन्न होऊ लागले. पण ज्यावेळेस मी नामदीक्षा घेतली तर 3 महिन्यानंतर मला आजार कुठला होता, काय होता, हे आजार राहिलाच नाही आणि पूर्ण
शारीरिक जे माझं व्याधी होत्या त्या पूर्ण निघून गेल्या. त्यामुळं माझी मानसिक स्थिती चांगली झाली, माझी आत्मिक स्थिती चांगली झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं हे सगळं चांगलं झाल्यामुळं माझी आर्थिक स्थिती चांगली झाली. कारण मी ज्यावेळेस ते एक काम करायचो त्यानंतर मी नामदीक्षा घेतल्यानंतर जिथं 500 रुपयाचं काम करायचं तिथं आज मी 1500-2000 रुपयाचं काम दिवसभरात करू शकतो. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या मार्गात आल्यानंतर आपल्याला जो काही आत्मिक लाभ झाला आणि या सद्भक्तीमुळे आज आपल्याला परमेश्वराने आपल्यावर कृपा केली आणि जो काही असाध्य असा रोग आपल्याला जडला होता तो आज दूर झाला. तर ह्या अनुषंगाने आपण आपल्यासारखे जे काही आज व्यक्ती रोगांमुळे त्रस्त आहेत, ते जीवनाला कंटाळून गेलेले आहेत, आत्महत्याचा प्रयत्न करीत आहेत, तर अशा सर्वांसाठी आपल्या अनुभवातून आपण त्यांना काय संदेश द्याल? जी शास्त्रविहित भक्ती आहे ती संत रामपालजी महाराज हे सांगतात आणि त्या शास्त्रविहित आणि भक्तीमुळं पूर्ण मनुष्य प्राण्याला मोक्ष मिळू शकतं. त्यातून तुम्हाला शारीरिक, मानसिक, आर्थिक सर्व प्रकारचे लाभ तुम्हाला मिळतील. पूर्ण समाजाला, सर्व धर्माच्या समाजाला माझी विनंती आहे की या आणि तुम्ही संत रामपालजी महाराज हे भगवानाच्या रूपामध्ये अवतरित झालेले आहेत, या आणि आपली मोक्षाची कमाई करून घ्या. सर, जसं आज तुम्ही भक्त समुदायाला आवाहन करत आहात की आज पृथ्वीच्या पाठीवर केवळ संत रामपालजी महाराज हेच एक असे संत आहेत जे खरं तत्त्वज्ञान सांगत आहेत, शास्त्र अनुकूल भक्ती सांगत आहेत, तर समाजाने आज त्यांचं ज्ञान समजून घ्यायला हवे आणि त्या ज्ञानावर चालून आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवे. तर या अनुषंगाने जर कोण्या साधकाला जाणवलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांच्या मार्गात यायला हवं, त्यांच्याकडनं आपण गुरुदीक्षा घ्यायला हवी, तर असा व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? विविध चॅनेलवर जगद्गुरू संत रामपालजी महाराज यांचे प्रवचन चालू असतं, सत्संग चालू असतो. तर खाली एक पट्टी येते, त्या पट्टीवर फोन नंबर आणि नामदान केंद्राचे नंबर दिलेले आहेत. तुम्ही त्यावर कॉन्टॅक्ट करून जवळचं नामदान केंद्र कुठं आहे हे बघायचं आणि नामदीक्षेसाठी तिथं संपर्क करायचा. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्राची सुविधा उपलब्ध आहे आणि भक्त समुदायास जर संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावयाची असेल तर आपल्या टी व्हीच्या स्क्रीनवर जे मोबाईल नंबर आज फ्लॅश होत आहेत त्यापैकी कुठल्याही एखाद्या मोबाईल नंबरवर संपर्क साधला तर त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन ती व्यक्ती नामदीक्षा घेऊ शकेल. पण मला असं विचारायचं आहे की या नामदीक्षेसाठी त्या व्यक्तीला किती पैसे मोजावे लागतात? कुठलाही 1 रुपयाचा पैसा लागत नाही. हे नाम घेताना कुठल्याही प्रकारचं मानधन किंवा काही घेतलं जात नाही. केंद्रावर हे नामदान तुम्हाला निःशुल्क मिळतं. धन्यवाद सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950